तर ह्यांना वळून झाल्याच्या नंतर ना तर मी निघायला ते माझ्या आजोळी. होय, मी आजोळी, माहेरी नाही तर आजोळी निघायला ते. तर माझा मामा सोलापूरमध्येच राहतो आणि माझं सासरही सोलापूर आहे. तर मामा मामी हे माझे ना देवीच्या मंदिरामध्ये राहतात. तर ना समोरच देवीचं मंदिर आहे आणि दरवेळेस गेल्याच्या नंतर ना देवीचं दर्शन मी घेते आणि काय माहिती वेगळीच भावना जोडलेली आहे. माझे मामा मामी ह्या देवीची खूप सेवा करतात आणि तुळजापूरला सुद्धा आमच्या ह्या देवींच्या काठ्यांचा खूप सारा मान असतो. तर नंतर ना मामीनं जेवण बनवलं तर छानपैकी ताट भरून पनीरची भाजी, बासुंदी, आमटी, भजे, पापड आणि बरंच काही बनवलं. तर हे माझ्या मामीचं घर आहे आणि मग मी सोहम दोघं घरी जेवायला आलतो आणि इकडे ना मी सगळ्यांची ओळख करून देत होती. ही आहे माझी मामी आणि ही मामीची मोठी मुलगी आहे आणि ही आहे 2 नंबरची मुलगी. तर मामीच्या मोठ्या मुलीचं असं होतं की मला नको दाखवूस दीदी, आणि मी सगळ्यां बहिणीमध्ये मीच मोठी आहे. तर आणि ही छोटी मुलगी आहे बरं का, खूप क्यूट आहे ती पण. आणि इकडं सोहम आमचं मध्ये काहीतरी चालू होतं. हे ताट भरून जेवण केलं तर मामीनं आणि हिचं चालूच होतं. तर ही मी तुम्हाला दाखवलं. आणि त्यानंतर ना मग सोहमसाठी खूप साऱ्या फटाकड्या माझ्या मामाने आणलेल्या. त्याला बघून माझं लहानपण आठवलं. माझे आजोबा आणि मामा खूप लाड त्यांनी माझे पूर्ण केलेले आहेत आणि तसाच लाड माझ्या मुलाचा पण ते पूर्ण करतात. तर जेवण झाल्या मामानीनं लगेच फटाकडे आणून दिले आणि सोहमला बघू शकतात ना किती खुश आहे. एवढ्या फटाकड्या त्यांनी फोडल्या ना, आम्ही ना घरी एवढे मोठे बॉम्ब त्याला फोडू देत नाही. तर हा आहे माझा मामा. तर भरपूर साऱ्या फटाकड्या त्याला आणून दिल्या आणि त्याचा आनंद ना वेगळाच होता. आणि त्यानंतर ना घरी जाता आम्ही सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात गेलो. पाडवा असल्यामुळे देवाचं दर्शन केलं. त्यानंतर कॉम्प्लिमेंटरी म्हणून मला आणि सोहमला इकडे ना आहोंनी फालुदा खाऊ घातला. आणि बघू शकता तुम्ही दिवाळीचं एवढं सगळ्या दुकानला एवढी रोषणाई केलती ना. आणि सोलापूरचा फालुदा म्हणलं ना 1 नंबर लागतो. तर मी आणि सोहम कधीही आम्हाला म्हणले ना हे की फालुदा खाणार आहेत का, तर आम्ही ना कधीच म्हणत नाही की नको म्हणून. तर जेवण केलं होतं तरी पण फालुदा खाण्याचा मोह